आजकालच्या धावपळीच्या युगात शिंक अडविल्यामुळे म्हणजेच क्षवथू वेगाचे धारण केल्याने आपल्या शरीरावर काय काय परिणाम होतात व त्याबद्दल आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेली चिकित्सा दाखविण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करीत आहोत. अरे कधी आला तुम्ही? खूप वेळ झाला, तूच आता आलायस. मग सध्या काय सुरू आहे तुझं? खूपच हेक्टिक शेड्यूल झालंय. त्यात आणि कॉलेजचं लास्ट इयर असल्यामुळे खूपच त्रास वाढला. हो रे, सगळं रुटीन चेंज झालं आता. मग काय तर तुझ्या मांडीला काय झालं? मान सतत दुखते आणि 3-4 दिवसापासून जखडले पण. औषध पण घेऊन बघितले तर काहीही फरक पडेना. एवढं काय, पेन किलर खायचं आणि आपलं कामाला लागायचं. पेन किलर पण सारखं खाणे चांगलं नसतं. डॉक्टरांना लागून बघितलंस का? कसलं डॉक्टर? डॉक्टर कशाला म्हणजे? तुला अजून काय वाटतंय का? हा, खूप डोकं पण दुखते आणि मला अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन कमी पण झाल्यासारखं वाटतं. आम्हाला ना अलीकडेच कॉलेजमध्ये शिंक आलेला काय रोग होता त्याच्याबद्दल सांगितलं. कुठे सांगतेस का? तुम्हाला त्यासारखं सांगते. मग किती फ्रेंड आहेत, त्यांच्याकडे जायचं का? चला जाऊया. जाऊया मग. चला. काय रे, आज सकाळपासून झालेले केसेस घेतले? हो सर. हा येस तुम्ही. मी काल फोन केला होता. हा हाय का? हो. ये बस. बोल, नाव काय तुझं? दिग्विजय अनिल वाळवेकर, वय? 22 वर्ष. बोल, काय काय होते? डॉक्टर 3-4 दिवसापासून मान जखडली आहे आणि डोकं पण दुखतंय सतत. आणखीन काय 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 होते? काय अजून काय काय होतंय तुला? कशातच मन लागत नाही आणि ऐकायला पण कमी येते, दूरचं पण दिसत नाही. आणि काही खाताना गिळताना असं काही त्रास होतोय? नाही. याच्यावरून असं कळतंय की म्हणजे तू कधी असं अश्रू म्हणजे डोळ्यातून पाणी येताना किंवा उलटी येताना किंवा शिंक येताना असं कशाचं तू अडवलीस काय? अश्रू वगैरे नाही, पण शिंकेच धारण केले असं वाटतं. हे असं करणं चुकीचं आहे. जर असे वेगांचा तू जर अवरोध केला तर याच्यावरून अनेक व्याधी तयार होऊ शकतात. हे खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत, जसे फेशियल पॅल्सी यांसारखे अनेक आजारही तुला होऊ शकतात. याचा काय उपाय आहे का? आहे ना, आमच्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्मा सेंटर आहे ना, तिथे डॉक्टर ऐश्वर्या आहे. तर तू त्यांच्याकडे जा, त्या तुझ्यावरती चिकित्सा करतील, त्याच्यामुळे तुझा दुर्लक्षण कमी होतं.
आहे